आई, वाढदिवसाची तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आताच फुलं काढली आणि विचार केला आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. छान आहेत फुलं. आज काय मग स्पेशल? आज स्पेशल काय नाही, आता आमचे बर्थडे तुम्ही कराल ते आम्हाला आनंद. हा ते तर आहेच. मुली करतील त्या निमित्ताने सगळे जमतो आपण एकत्र. खूप बरं वाटतं ना. आपण आता खुर्चीत बसायचं बस तेच आनंद. आधी आता आम्ही छोटे होतो, आता मोठे झालो, आता आम्हाला समजतंय त्याच्यामध्ये आई वडिलांचे बर्थडे साजरे करायला पाहिजे है ना. केक तरी कापला तरी तो आनंद वाटतो है ना. आता काय आपण मुली सांगते ते करायचं. हा ते तर आहेच. ओके, मग जेवायला काय स्पेशल? आज जेवायला आपली देवांची फांजी होती. हा, चिकन आणणार होते. मटण आणि भाकरी आजचा स्पेशल मेनू आहे. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आहे आईचा बर्थडे, त्यासाठीच रेडी झालेले आहे. रेडी होऊन जायचं आहे मला आता मार्केटला. केक आणायचा आहे आणि आईस्क्रीम वगैरे घेऊन यायचं आहे. तर प्रीत गेलेला आहे दीदी आणि ओवीला आणण्यासाठी. त्या दोघी लवकर येतात आणि आता वाजलेले आहेत 3. तर लवकरच येणार का पाऊस येतोय जातोय असं चालू आहे. म्हणून दीदी बोली लवकरच येतो 4 वाजता पाहिजे मग चहा वगैरे घ्यायला. तर ती येते तिथपर्यंत मी रेडी झाले, कारण की प्रीत मला घेऊन जाईल केक आणण्यासाठी. आणि आज आहे जेवायला मटण आणि भाकरी, कारण की आज होती आमच्या देवांची फांजी. तर देवांची फांजी म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. तर आमचे जे माहेरचे जे देव आहेत, कुलस्वामी देव आहेत, त्यांना वर्षातून एकदा बोकडाचा मान दिला जातो आणि मग एकत्र मटण बनवलं जातं आणि मग प्रत्येकाच्या घरी प्रसाद म्हणून थोडा थोडा वाटप केलं जातं. तर आज आमची फांची होती, तर मटण प्रसाद म्हणून आलेला आहे. मग जेवायला आज मटण आणि भाकरी आहे, असं मेनू आहे. तर आता मी थांबलेली आहे. प्रीत कधी येते त्याची वाट बघते की मग आम्ही जाऊ केक आणण्यासाठी. आणि थोडेफार मला शॉपिंग सुद्धा करायची आहे. शॉपिंग म्हणजे घरातलंच काही ना काही सामान घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. कारण की प्रीतची चालू आहे नाईट शिफ्ट, त्याच्यामुळे मला जास्त बाहेर जाता येत नाही. त्याची झोप झाल्यानंतर मला तो नेतो असं आहे. आता संध्याकाळी पाऊस पडतो जास्त, असं झालं. त्यामुळे ते येतील तेव्हा मी जाईन. बर्थडे असेल तर काय असो, किचन पासून सुटका नाही. काय ग, भाकरी पाहिजे आपल्याला. ती बघ फुगली मस्तच. गरम गरम भाकरी आणि मटण. लवकरच तयारी चालू केलेली आहे. आई झाली ती काढाय. मला भीती वाटते वाफ येईल हाताला. अगं हाताने नको करू, मला तुझ्या पण येते कधी कधी. अरे बस ठेव बघ. हाय नेहमीच्या माणसाला मी आबा कालथा घेऊन करते. चल मी करते, हे लोळ्या करून दे मला. तिच्या 2 झाल्या पटकन बघ, आईच्या पटापट करते मी पण. येते मला लोळ्या करून दे, मी लाटते. आणि आता मी लाटते भाकरी, कारण की मटण भाकरी करायची आहे आणि प्रीतला यायला अजून थोडा वेळ लागेल. तिथपर्यंत आम्ही दोघी भाकऱ्या करून घेतो, कारण की मटणासोबत भाकरी चांगली वाटते खायला. मग रेडी झाल्यानंतर किचन मध्ये यायला कंटाळा होतो आपल्याला आणि गरमा सुद्धा होते. म्हणून आई बोली आत्ताच आपण करून घेऊया पटकन. तशी मी रेडीच झालेली आहे. तिला बोलू करते पटकन, मी तुला लाटून देते मग तू भाज. कारण की आता आपले मेंबर वाढलेले आहेत है ना. आपण किती जण झालो? आपण 4 जण झालो. काका आहे, दीदी, ओवी, भाऊ, प्रीत असं. त्याच्यामुळे भाकऱ्या जास्त लागतील. 10 तरी लागतील नाही? हो 10 तरी लागतील. 10 तरी लागतील. त्याच्यामुळे आम्ही आत्ताच सुरुवात केली करायला, की मग नंतर मग रेडी झाल्यानंतर मग फोटो वगैरे काढू, असं करू. आता पटापट करतोय. मटण तर काय रेडीच आहे, फक्त भाकऱ्या करायच्या आहेत, त्या करतोय. काहीही बोला पण आईच्या हातामध्ये जादू असते ते खरंच. ती न हात लावता ती भाकरी फुगते. माझ्या भाकऱ्यांना मला दाबून दाबून फुगवावं लागतं, पण आईच्या काहीच न करता पटापट फुगतात है ना. आई सगळीकडे लागते. आई पण बघून बघूनच शिकली ना आई भाकऱ्या. असं होतं. मला तर किती वेळा दाखवत तरी पण मला येत नाहीत. म्हणजे येतात पण अशी परफेक्ट नाहीत. तुलाच काढावं लागेल. मला कालथा लागतो आणि आई कालथा पण नाही घेत. थांब मी काढते. मला बाबा कालथा लागतो काढायला, मी कालथ्यानेच काढते. वाफ वगैरे आली मग असं होतं. हा कसलीच फुगले बघ. 2 लेअर आल्यात. आईच्या भाकऱ्या पटापट बघ. आता मोठी मुलगी येणार आहे बघ, किती घाई पटापट. म्हणजे आपल्याला कसं बोलायला वेळ मिळेल, आपण पटकन करून घेऊया. हा माइंडसेट आहे डोक्यामध्ये. हा मग एकत्र बसायला. हा तेच ना बोलते. म्हणून कामं उरकून घेऊया. आणि तुम्हाला मटण दाखवताय. कुठे आहे मटण? तिकडेच आहे ना. दाखवते. पाण्यात ठेवलंय म्हणजे कसं व्यवस्थित पण राहतं. मग गरम करायचं फ्रीज मध्ये नको. आणि हा हे मटण पूर्ण मटण आणि भाकरी ठेवचं गरम करू ना नंतर. ओके तर चला मी करते पटापट. आईने मला लोळ्या करून दिलेल्या आहेत. आमच्याकडे ह्याला लोळ्या बोलतात. आले काय? हॅलो
मी वाट बघते कधीची. केक घेऊन आले ते आजीसाठी. ओ माय गॉड, या केक घेऊन आलीस? अरे वा. ए चेहरा का असा तिचा एकदम हवेवर केस बघ कशी झाली तिची. या या वेलकम. बाबा आहे ते बघ. बघितला केस बघ कसलीच उडली. मामाच्या चेहऱ्यावर आली नाही काय? आली कट लागते. मग चेहरा. अरे हा बघ ड्रेस लागले हात. भाकरी खाणार की नाही? मावशीने केलेली आवडतं की नाही भाकरी तुला? आजीने केलेली आवडते. चेहरा बघ. हे कोणी आणलं? माझ्यासाठी. अरे त्या आजीसाठी आहे. आजीचा बर्थडे आहे ना आज. तिला दे. तिला काय आणलं? फुल तिला दे जा. ते बाबांनी आणले आजीसाठी. मग ते बाबांनी दिले आजीला. तुम्ही काय आणलं आजीला? अरे मम्मी आज भाकऱ्या एकदम. वाढदिवस स्पेशल खाणार ना तुम्ही? बारकी मुलगी भाकऱ्या वाजते. रेडी होऊन मग तुझी वाट बघते कधीच येतोय. म्हणजे चल आम्ही भाकऱ्या. फुल ट्रॅफिक आहे. फुल फुल ट्रॅफिक ट्रॅफिक आहे. 2 व्हीलरला चालायला जागा नाही आज. हो काय? मला वाटलेलं की तू ट्रॅफिक भेटली असेल. फटीफटीतून आलोय आम्ही. हो काय? आणि मोठी गाडी घेऊन चाललेला असतो. मग त्याला पण हेलिकॉप्टर सारखे पंख लावणार. पाऊस येतोय ना आता. याला केक आणायला जायला लागेल. लवकर चला कारण केक शिल्लक राहायला पाहिजे. हो रेडी होते. त्याला फोन करू. रेडी फक्त 2-3. तिकडे काय खाते? लिमसी विटॅमिन सी. माझी आजी आता हे सगळे मीच खाल्ले. आजी ठेवलेच नाही. मावशीच खात नाही बघ. पण काय ग? मला जाम आवडतं. हॅलो. खाते ना मला जाम आवडतं. काय काय लिमसीच्या गोळ्या खाते बघ ती. मला नाही आवडत त्या. ते मस्त असतात. मस्त असतात. आवडतात. मावशी गोल चपात्या वाजायची ते आता गोल भाकऱ्या वाजते. येते ना. शिकले बघ. शिकली. पहिले नक्षा करायचा बोल येते. नाही पहिले चिकटायची. आता बरोबर येते की नाही? शिकली की नाही बघ मावशी. मग काय? येस. आणि दीदीनी केक आणलेला आहे घरगुती. घरी बनवलेला रवा केक आहे ना. निघालाय ना अजून. म्हणजे काढायलाच इकडे आणलास. बनवला घरी तिने. पप्पांच्या बर्थडेला सुद्धा बनवला होता. म्हणजे आईच्या बर्थडेला पण हवाच ना. मोठ्या मुलीने बनवून आणलेला आहे. निघेल तुम्ही एवढ्या मेहनतीने बनवलाय. निघला नाही तर कप बस. खायचा आहे आम्हाला कसाही असो. निघाला ना? नाही दाब निघतंय. निघेल गबस. चिकटला. प्लीज काढ रे. थंड झालाय ना? हा थंड आहे. आणि गाला. वा परफेक्ट. दीदी शिकलीस ग तू. आता पलट कर झाला. हे नको थांब. तिचा तोडशील केक. दीदी परफेक्ट ग. असाही ठेवू शकतो. हो ग. हो तूनेच बनवलं. जादू कलंतर. हो. अरे वा मस्त. रवा केक आहे. आणि त्याच्यावरती बघ काय काय टाकलं. काजू आणि टुटी फ्रुटी आहे. तुम्ही बनवलात? मी बनवलाय. अरे वा. पोटामध्ये जाडत होते पण ते राहिले थोडेसे. असं आहे का? छान. आता आजीसाठी बनवलेलं आहे ना. नाही टुटी फ्रुटी नाही खाऊन दिली. अच्छा असं केलं का? पण दाणा नाही खाल्ला. मग आपल्याला डिझाईन करायची आहे ना अजून. ते बघ काय. अरे MDM आणले. काय MDM काय? हे बघ हे चॉकलेट. आता जेली चॉकलेट आणि डार्क चॉकलेट. अच्छा आता लावायचे आहेत ना ते. आम्ही सगळं सोबत घेऊन आलोय. अच्छा आणि तुम्हीच खाणार? आम्हीच खाणार आता. ओके. मी असेच आणलेले सुपर मार्केट मधनं आणि मम्मी बोलली की लावूया. डिझाईन मस्त वाटेल ना म्हणून. डार्क चॉकलेट आहे. थँक्यू. कडू आहे. चॉकलेट असं थोडे कट करून असे असे राहून तरी पण चालेल. लाल कलर सिंगल. काय चाललंय? थांब जरा. किती छान वाटते पण डिझाईन. ओवी छान वाटते. राहू दे गे. पण ते आम्ही रंगवणार. असं पण आहे काय? त्या बघ काय तिच्या पद्धतीने लावते ती. जेली मस्त वाटते पण. मी लावली आहे. अरे वा सुंदरच ग. इथे आम्ही आलोय फोटोशूट करायला. ओके. तर आम्ही आलेलो आहोत टेरेसवर फोटो काढण्यासाठी. पाऊस आला होता म्हणून आम्ही थांबलो होतो. तर मध्ये गेला पाऊस. तरी पण ढगा आहेत बऱ्यापैकी है ना. अरे वा चंद्र पण दिसतोय वरती बघ.
चंद्र दिसतोय इथे आहे. फोटो काढणार चंद्र आलेला आहे. फोटो काढतोय आम्ही थोड्या वेळा आहोत जरा. काय हा घे काढ. ओवीने पहिले आलेले कपडे चेंज केले. तिला एकदम नॉर्मल कपड्यांमध्येच लागतं है ना ओवी. तिला घरातले कपडे घालल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं असं आहे. आम्ही कसे तयार असतो पण ती जेव्हा टाइम असतं केक कटिंग करायचं तेव्हाच कपडे घालते. नॉर्मल आपल्या टी शर्टवर असते असं आहे. बर्थडे गर्ल दमलेली आहे बसलेली आहे इकडे. काय दमलीस? नाही दमले नाही. आता का मला खुर्चीत बसायचं आहे. हो तेच खुर्चीत बसून फक्त केक कापायचा आहे. आजचा दिवसच तुझा आहे. काय ग आराम जरा. आराम काय नाही. कितीही बर्थडे असो तर काही असो आपल्याला किचन मध्ये जावंच लागतं हे नाही. आताच भाकऱ्या झालेल्या आहेत आणि आलो वरती आणि आम्ही केक सुद्धा घेऊन आलो. पटकन केक आणला. आईस्क्रीम तर आम्हाला काय मिळाली नाही आज. वाटत नाही आज आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत कारण की आईस्क्रीमच संपल्या होत्या आणि आम्हाला जी हवी होती ती नाही मिळाली आणि सगळ्या मेल्ट वगैरे झालेल्या होत्या. विचार केला आईस्क्रीमच नाही खायचं पण बघूया इन केस गेलो तर जाऊ सुद्धा आईस्क्रीम आणण्यासाठी कारण की सगळ्यांनाच आईस्क्रीम लागते जेवल्यानंतर काहीतरी गोड. तर बघूया. केक तर असणारच आहे आणि केकचा फ्लेवर सुद्धा आज वेगळा आहे. कोणता आहे फ्री? ड्रायफ्रूट व्हॅनिला ना. ड्रायफ्रूट व्हॅनिला आजचा फ्लेवर थोडा वेगळा आहे. दर बर्थडेला आम्ही नवीन नवीन फ्लेवर ट्राय करत असतो पण ओवी नव्हती आज आमची फ्लेवर घ्यायला. विचारलं होतं दादा ओवी नाही आली का. नाही आज ओवी नाही आली. अरे वा छान मस्त मस्त. हा बेडकांचा आवाज यायला लागलेला आहे. ओरडतायत. तर चला आम्ही फोटो काढतो. थोड्या वेळा जाऊ खाली केक कटिंग करण्यासाठी. नात आजीचा फोटो काढते आणि आजी पण एकदम मस्त पोज देते पण आम्ही डिस्टर्ब करतोय दोघींना. काय ग किती खुश बघ आजीचा. अरे वा सुंदर सुंदर. ओवी मस्त काढलाच फोटो. अरे बघा झालं. तर हा आहे आमचा बर्थडेचा केक. ड्रायफ्रूट व्हॅनिला असं केकचं नाव आहे. या नवीन फ्लेवर ट्राय करतोय आणि हा जो केक आहे तो दीदीनी बनवलेला आहे. स्पेशली ओवीनी बनवलेला आहे की नाही ओवी. एस कुठे आहे. अच्छा हा एस आहे का. अच्छा असा असा असा. अरे वा ओवीने डिझाईन दिलेली आहे. डेकोरेशन ओवीने केलेलं आहे. ओके एक केक 2 आहे आणि इकडे गुलाबजामुन आणि आरतीच ताड भरलेला आहे. बर्थडे गर्ल कुठे आहे. बर्थडे गर्ल आराम करते. या वुमन आहे ती. ओके बर्थडे आजी आहे का. हे बर्थडे आजी आहे. चल फोटो काढूया आपण. ओवीची आजी ना मग बर्थडे आजी. हा मग काय बस आई चल. तुझी बर्थडे आई. हा ठीक आहे. माझी आई आहे तुझी आजी आहे. ओके उभी राहा 2 मिनिटं. आई बस तू बसून फोटो काढतो आम्ही. आता पहिले आम्ही फोटो सेशन करून घेतो.
आणलेला आहे ओबीनी आजीला. ओके अजून एक आहे माझ्याकडे. अजून एक आहे. अच्छा आई दे ठेव काय गिफ्ट बघ. पहिले हे बघ. अगं म्हणजे पण बघू का? हा ते पण माझ्या बघ. चॉईसची आहे, माझ्या चॉईसची. बाप रे. खूप छान आहे गं. हे बघ, मस्त आहे. अरे वा साडी छान छान ओवीची मस्त. चॉईसची आहे. ओवीचा कलर. ओवीचा आवडीचा कलर आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? बघ खोल. ए बघ ग. फसवलंय आजी. हा ठीक आहे खोल खोल. आजीला फसवलंय, पूर्ण फसवलंय. काय खोला. हे काय बरं? हे बघ इथून खोलायचं. हा ती दाखवा. अच्छा अच्छा तीच खोलते. खोलायला लागेल. हा घे फाड फाड. मोठा फाटीला आपल्या. थांबा थांबा. काय आहे पण मोठा फाटी. याच्यामध्ये आहे आता. खोल आता. जाम पॅकिंग केले. बाप रे. किती छान छान बनवले. काय आहे? केक छान आहे. आहेत. दाखव केक आहेत. कधी टाकले. कधीच टाकले. कधीच एवढे टाकले. केक बनवलेत. अरे बाबू अरे बाप रे. थांबा. क्लेचे केक बनवलेले आहे छान छान. हे बघ हे बघ हे बघ. आईला कप केक पेस्ट्री आणलेली दिसते. ओवीकडून तो दे. हे बघ आणि तो बघ. इकडं. बरोबर काय तर शिकवण. एक अरे पप्पाला वा. एक पप्पाला एक मला. हा ठीक आहे. बघ आता हा मोठी मुलीनी म्हणून आणला ना तो बारक्या नातीने केक आणला. तिने आणलंय मग मग छानच छानच तीन gift. तीन केक आणले. बघ एवढे केक बनवलेत तिने. केक आणल्याबद्दल आवडलं मला. आणि आम्ही सगळ्यांनी चेंज केलेलं आहे कारण की आता जेवायचं आहे तर मग कम्फर्टेबल कपड्यांनीच आपण मस्त जेवणार. आज आहे मटण आणि भाकरी. चेंज केलं सगळ्यांनी. दीदी प्रीत आहे किचन मध्ये कांदा लिंब वगैरे कापतात आणि मटण गरम करत ठेवलेलं आहे. तर लगेच जेवायला वाढू कारण की प्रीतला जायचं आहे कामाला. त्याची नाईट शिफ्ट आहे त्याच्यामुळं आम्हाला 8:30 पर्यंत जेवायचं आहे की नाही. मामा कामाला जायचं आहे ना. हं. ओके या. हे मामा नाचते. आम्हा काय रे तू नाचतोस. माझे कमेंट्स काय आहेत माझ्याबद्दल? वाचते वाचते. दीदी इकडे मटण गरम करत आहे. वा वा. आणि इकडे काय झाकलेलं आहे. केक झाकलेला आहे. ओके जास्त खाऊ नको. गोड ओवी, आहे. गोड आहे ते. किती खाल्लं. जेवायचंय आपल्याला आता. ठेव अगं ठेव. खूप गोड आहे ते. साखर आहे नुसतं. चलो बाय बाय. लवकर या. आता उद्या सकाळी डायरेक्ट. उद्या सकाळी येणार मामा. आम्हाला पेंटिंग करायला येईल. हो ओवी पेंटिंग करायला येणार आहे. आहेस ना. जा सावकाश.